ओके, तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स आपलं सर्व कव्हर झालेलं. आता आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स बघूया. मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? जे आपल्या इकॉनॉमिक्सच्या अर्थव्यवस्थेतल्या छोट्या छोट्या पार्टमध्ये म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रत्येकाच्या वैयक्तिक निधींकडे किंवा त्याच्या इकॉनॉमिक्स त्याच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष देतात. त्याला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. आणि मॅक्रो म्हणजे ॲज अ होल पूर्ण देशाची किंवा पूर्ण जगाची इकॉनॉमी असते जी आपण अभ्यास करतो त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. आता फर्स्टली आपण मीनिंग बघूया. मॅक्रो इकॉनॉमिक्स इज द ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स विच अनालाइज द एंटायर इकॉनॉमी. आता मॅक्रो इकॉनॉमी ही अशी ब्रांच आहे इकॉनॉमीची ती पूर्ण एंटायर इकॉनॉमी जी पूर्ण इकॉनॉमी अनालाइज म्हणजे बघते. इट डील्स विथ द टोटल एम्प्लॉयमेंट. आता कशा बरोबर आपण जर मायक्रोमध्ये बघितलेलं हे अपोजिट आहे. जर मॅक्रो टोटल एम्प्लॉयमेंट करते तर मायक्रो काय करतं? इंडिव्हिज्युअल लेवलवर काम करतं. मग त्यात काय सांगितलंय? इट डील विथ द टोटल एम्प्लॉयमेंट, नॅशनल इन्कम. इंडिव्हिज्युअल इन्कम होतं तर इथे नॅशनल इन्कम आहे, नॅशनल आउटपुट, टोटल इन्व्हेस्टमेंट, टोटल कन्झम्पशन, टोटल सेव्हिंग, जनरल प्राइस लेवल, इंटरेस्ट रेट, इन्फ्लेशन, ट्रेड सायकल्स, business fluctuations, etc. Thus, macroeconomics is the study of aggregates. तुम्ही सर्व इकॉनॉमिक्सचा सर्व अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी मायक्रो इकॉनॉमिक्स वापरतात. म्हणजे पूर्ण जगात किंवा पूर्ण देशातली इन्व्हेस्टमेंट किती, आपला नॅशनल आउटपुट किती येतोय, आपले टोटल सेव्हिंग्स किती होत आहेत पूर्ण देशात, जनरल प्राइस लेवल काय, या सर्वचा अभ्यास मॅक्रो इकॉनॉमिक मध्ये केला जातो. आता डेफिनेशन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स बघूया आपण. J.L. Hansen. Macroeconomics is that branch of economics which considers the relationship between large aggregates such as the volume of employment. आता मॅक्रो इकॉनॉमी ही इकॉनॉमीची ती ब्रांच आहे ज्याच्यामध्ये रिलेशनशिप बिटवीन रिलेशनशिप म्हणजे त्याच्यातले संबंध आपण हाताळतो किंवा बघतो. म्हणजे लार्ज ॲग्रिगेट्स मोठे जे इकॉनॉमी असते सच ॲज द व्हॉल्यूम ऑफ एम्प्लॉयमेंट, पूर्ण देशातली एम्प्लॉयमेंट असेल, टोटल अमाऊंट ऑफ सेव्हिंग्स, एकाची सेव्हिंग. आता मी माझ्या जी मला पगार भेटत असेल किंवा मला कुठच्याही प्रकारचं सॅलरी किंवा पेमेंट भेटत असेल त्याच्यातली मी किती सेव्हिंग करते, जसं की LIC असेल किंवा FD असेल, RD असेल, त्याच्यामध्ये किती सेव्हिंग करते ती माझं इंडिव्हिज्युअल झालं. अशा पूर्ण देशात किती सेव्हिंग्स होते दर वर्षाला किंवा ॲन्युअली, इन्व्हेस्टमेंट किती होते, नॅशनल इन्कम किती असतो आपल्या देशाचा, हे सर्व हाताळणं म्हणजे काय? मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता नेक्स्ट त्यांनी काय सांगितलंय? दुसरी डेफिनेशन आहे प्रोफेसर कार्ल स्पॅरिओ. ओके, त्याच्यामध्ये काय? शॅपिरो, सॉरी. मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ द फंक्शनिंग ऑफ द इकॉनॉमी ॲज अ होल. तुम्ही दोघांपैकी कुठचीही एक डेफिनेशन करू शकता जी तुम्हाला इझी वाटते. काय? मॅक्रो इकॉनॉमिक्स कशाबरोबर डील्स करते? फंक्शनिंग ऑफ द इकॉनॉमी ॲज अ होल. ॲज अ होल म्हणजे पूर्ण इकॉनॉमी. मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ द फंक्शनिंग ऑफ द इकॉनॉमी ॲज अ होल. The following chart gives an idea about the scope of macroeconomics. The scope of macroeconomics आपल्याला पाठ करायचा हा क्वेश्चन तुम्हाला पेपरला विचारतात. ओके, तर आपण डायरेक्टली पॉइंट्स बघूया. थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट, देन आहे थिअरी ऑफ जनरल प्राइस लेवल, थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, मॅक्रो थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन, थिअरी ऑफ कन्झम्पशन फंक्शन, थिअरी ऑफ इन्व्हेस्टमेंट फंक्शन आणि देन आहे थिअरी ऑफ बिझनेस सायकल. म्हणजे त्यांनी काय म्हणले, थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंटमध्ये दोन आहेत, एक कन्झम्पशन फंक्शन आहे आणि एक इन्व्हेस्टमेंट फंक्शन आहे. आणि या दोघांचं मिळून अजून एक थिअरी होते ते बिझनेस सायकल. आणि या बाकीच्या 3 थिअरी आहेत त्या सेपरेट आहेत. आपण फर्स्टली त्यांनी दिली आहे थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. आपण बघूया. थिअरी अँड इन्कम अँड एम्प्लॉयमेंटमध्ये काय दिलं आहे? मॅक्रो इकॉनॉमिक अनालिसिस एक्सप्लेन्स विच फॅक्टर्स डिटरमाइन द लेवल ऑफ नॅशनल इन्कम. मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये काय कळतं आपल्याला? जे फॅक्टर्स जे आपल्याला नॅशनल इन्कम, पूर्ण देशाच्या इन्कम, एका देशाची इन्कम आणि एम्प्लॉयमेंट, आणि व्हॉट कॉजेस फ्लक्च्युएशन्स इन द लेवल ऑफ इन्कम, आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट. एखाद्या देशाचं इन्कम आणि एम्प्लॉयमेंट किती असेल आणि जर त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन्स म्हणजे काही चेंजेस झाले तर कशामध्ये? इन्कममध्ये, एखाद्या देशाच्या आउटपुटमध्ये किंवा एम्प्लॉयमेंटमध्ये. तर ह्या सर्वचा अभ्यास कोण करतो? थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंटमध्ये केला जातो. म्हणजे जस्ट लाईक आता की कोरोनामुळे आता बोलतात की सर्वात जास्त आर्थिक मंदी येणार आहे आपल्याकडे. मग त्याच्यामुळे किती परिणाम होणार? इन्कम किती लोकांचा कमी झाला, आउटपुट किती आलं देऊ शकलो आपण इंडियामधून,
किंवा एम्प्लॉयमेंट किती लोकांची आहे, किती लोकांची गेली, बेरोजगारी किती आली, हे सर्व आपल्याला कशातून अनालाइज करतो आपण? थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट मधून. टू अंडरस्टँड हाऊ द लेवल ऑफ what to understand how the level of employment is determined, आपली एम्प्लॉयमेंटची लेवल कशी डिटरमाइन कशी ठरवतात ते सगळ्यासाठी वी हॅव टू स्टडी द कन्झम्पशन फंक्शन. कन्झम्पशन म्हणजे आपण जे खातो पितो जेव्हा ते कन्झ्युम करतो, म्हणजे कपडे, खाणं पिणं सर्व. अँड इन्व्हेस्टमेंट फंक्शन. आता जर आपल्याला थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट बघायचं असेल तर आपल्याला दोन फंक्शन्स बघावे लागणार, ते म्हणजे कन्झम्पशन फंक्शन अँड इन्व्हेस्टमेंट फंक्शन. ओके. थिअरी ऑफ बिझनेस सायकल इज ऑल्सो अ पार्ट ऑफ द पार्सल ऑफ द थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. आता मी तुम्हाला हा चार्ट आपण जर बघितला, थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट मध्ये दोन पार्ट आहेत, थिअरी ऑफ कन्झम्पशन फंक्शन अँड थिअरी ऑफ इन्व्हेस्टमेंट फंक्शन. कन्झम्पशन म्हणजे आपण जी सॅलरी येते त्यातली किती वापरतो आणि तिथला किती पार्ट आपण इन्व्हेस्ट करतो, त्याला इन्व्हेस्टमेंट फंक्शन बोलतात. आणि ह्या दोघांची मिळून एक छोटंसं पार्सल म्हणजे त्यातलाच एक भाग आहे असं बोलतात, ते त्याला बोलतात थिअरी ऑफ बिझनेस सायकल. ओके. देन काय सेकंड, थिअरी ऑफ जनरल प्राइस लेवल अँड इन्फ्लेशन. Macroeconomics analysis shows how the general price level is determined and further explains what causes fluctuations in it. म्हणजे काय, मॅक्रो इकॉनॉमिक कसं शो करते की हाऊ द जनरल प्राइस लेवल इज डिटरमाइंड. जनरल प्राइस लेवल म्हणजे आपली प्राइस जे असतात आपण आपल्याला भेटतात आपल्या सपोज टू बी आपल्या प्रोडक्टसाठी किंवा वेगवेगळ्या लेवलवरती किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट मार्केटमध्ये ज्या प्राइजेस असतात त्या कशा डिटरमाइंड होतात. आणि फर्दर एक्सप्लेन्स व्हॉट कॉजेस फ्लक्च्युएशन्स इन इट. आणि जनरल प्राइसमध्ये फ्लक्च्युएशन्स कधी कधी वाढते कधी कधी कमी होते, ते का होतात ह्याचे कॉजेस ह्याची कारणं सुद्धा आपल्याला याच्यातून बघता येतात. कशामधून? जनरल प्राइस लेवल अँड इन्फ्लेशनमध्ये. द स्टडी ऑफ जनरल प्राइस लेवल इज सिग्निफिकंट ऑन अकाउंट ऑफ द प्रॉब्लेम्स. जनरल प्राइस लेवल स्टडी करण्यासाठी आपल्याला सिग्निफिकंट ऑन अकाउंट ऑफ प्रॉब्लेम्स क्रिएटेड बाय इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन. इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन या आर्थिक मंदीच्या बूम पिरियड अँड मंदीचे जे दोन पिरियड असतात त्यांना इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन म्हणतात. ओके. तर काय, द स्टडी ऑफ जनरल प्राइस लेवलवरून आपल्याला काय कळतं, ते सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वाचे असतात ऑन अकाउंट ऑफ द प्रॉब्लेम जेव्हा कधी इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन होतं. आता इन्फ्लेशनमध्ये काय काय होतं, इन्फ्लेशनमध्ये प्राइजेस कमी होतात कारण मंदी असते, लोकांना खायला प्यायला म्हणजे पगार नसतो किंवा कुठे जॉबलेस असतात लोक, त्यांना खायला प्यायला भेटावं म्हणून प्राइजेस कमी असतात. तर डिफ्लेशनमध्ये अपोजिट होतं, प्राइजेस राईज होतात, वाढत जातात. ओके. जनरल प्राइस लेवलमध्ये आपल्याला काय समजलं, प्राइस कशी डिटरमाइन करतात ते जनरल प्राइस लेवलमध्ये समजतं. इन्कम आणि एम्प्लॉयमेंट आपण कसं ठरवतो देशाची, ते थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंटमध्ये समजतं. आता थर्ड काय, थिअरी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये काय सांगितलंय त्याने, मॅक्रो इकॉनॉमिक्स कन्सिस्ट ऑफ द थिअरी. मॅक्रो इकॉनॉमिक्स काय आहे, थिअरी बद्दल आहे ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ऑफकोर्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बद्दलच सांगितलेलं असणार. इट एक्सप्लेन्स द कॉजेस ऑफ अंडर डेव्हलपमेंट अँड पॉवर्टी. आणि हे आपल्याला अंडर डेव्हलपमेंट म्हणजे आपण डेव्हलप का नाही होत आणि आपल्याकडे गरिबी काय आहे ह्याचे कॉजेस आपल्याला थिअरी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमुळे समजतात. इट ऑल्सो सजेस्ट स्ट्रॅटेजीज फॉर ॲक्सेलरेटिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ॲक्सेलरेटिंग म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आपण पुढे कशी नेऊ त्याच्यासाठी ज्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असतात त्या आपल्याला थिअरी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कडून सजेस्ट केल्या जातात. देन काय, मॅक्रो थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशनसाठी कुठची थिअरी वापरतात, मॅक्रो थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन डील्स विथ द रिलेटिव्ह शेअर्स ऑफ रेंट, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट इन द टोटल नॅशनल इन्कम. डिस्ट्रीब्युशन डील्स ऑफ द शेअर्स ऑफ रेंट असेल, वेजेस असतील, रेंट म्हणजे भाडं, वेजेस जे डेलीवरती त्यांना पेमेंट भेटतो, इंटरेस्ट अँड प्रॉफिट इन द टोटल नॅशनल इन्कम. टोटल नॅशनल इन्कम मध्ये जे सर्व असतं, म्हणजे थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे आता आपला नॅशनल इन्कम आहे ना, तो कसा आपण डिस्ट्रीब्यूट करतो, रेंटमध्ये जातो, सॅलरीमध्ये जातो, इंटरेस्ट आणि प्रॉफिट ह्याच्यामध्ये असतो. ओके. तर स्कोपमध्ये आपण काय बघितले, आपल्या थिअरीज होत्या. स्कोपमध्ये पहिलं होतं थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. मी वरचेवर सांगते तुम्हाला. थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंटमध्ये आपण काय बघितलेलं, आपल्या देशाचं इन्कम लेवल कशी ठरवतात, डिटरमाइन कशी करतात, आणि एम्प्लॉयमेंट लेवल. त्यामध्ये दोन फॅक्टर्स आपल्याला बघावे लागतात. फर्स्ट आहे थिअरी ऑफ कन्झम्पशन फंक्शन, सेकंड आहे थिअरी ऑफ इन्व्हेस्टमेंट फंक्शन.
आणि ह्या दोघांचं मिळून एक पार्सल म्हणजे त्याच्यातला एक छोटा भाग आहे, त्याला बोलतात थिअरी ऑफ बिझनेस सायकल्स. थिअरी ऑफ जनरल प्राइस लेवल अँड इन्फ्लेशन मध्ये जनरल प्राइस ठरवतात ह्या थिअरीच्या बेसवरती, ती कशी कमी होते आणि जास्त होते, ह्याचे फ्लक्च्युएशन्स कसे होतात, त्याचे कॉजेस आपल्याला या थिअरीमधून समजतात. तसेच इन्फ्लेशन आणि डिप्लेशनच्या वेळेला कसे आपण रिॲक्ट होतो किंवा जनरल प्राइस कशी होते ते सुद्धा आपल्याला थिअरी ऑफ जनरल प्राइस मधूनच समजतं. थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, या थिअरीमधून सिम्पल जसं पॉईंट नेम आहे तसंच आपलं एक्सप्लेनेशन आहे की आपल्या इकॉनॉमीची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट कशी होईल, आपण पुढे पुढे कशी जाऊ, ॲक्सेलरेट कसं होऊ, याबद्दल सर्व सजेशन असतात ते आपल्याला या थिअरीतून भेटतात. मॅक्रो थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन, डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपण डिस्ट्रीब्युशन कसं केलं पाहिजे, जस्ट लाईक आता आपले जे इन्कम आहे तो इन्कम कसा डिवाइड होतो, तर रेंट, शेअर्स असतील, सॅलरी असेल, वेजेस असतील, प्रॉफिट असे. ओके, तर स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स आपलं संपलेलं आहे. नेक्स्ट आहे आपले फीचर्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. हा खूप मेन आहे आणि हा पडतोच, पेपरला पडतोच, त्यामुळे कंपल्सरी करायचं आहे. फर्स्ट आहे स्टडी ऑफ ॲग्रिगेट्स. ॲग्रिगेट्स म्हणजे जे काही घटक आहेत त्यांचा स्टडी करणे. आता घटक कुठचे कुठचे असतात, मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ द स्टडी ऑफ इकॉनॉमी ॲज अ होल. हा तर स्टार्टिंगचा तुमचं एक लाईन असणारच, कारण ही मेन लाईन आहे आणि मोस्ट ऑफ म्हणजे अशी खूप पॉझिटिव्ह अशी लाईन आहे. तर काय, मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ द स्टडी ऑफ इकॉनॉमी ॲज अ होल. मॅक्रो इकॉनॉमी पूर्ण देशाची किंवा पूर्ण जगाची इकॉनॉमी पूर्ण स्टडी करते. इट इज कन्सिडर्ड विथ द ॲग्रिगेट कन्सेप्ट. ह्याच्यात काही घटक असतात, त्याच्यात कसे नॅशनल इन्कम, हे पाठच करायचे, मॅक्रो इकॉनॉमिक्स आलं की हे सर्व लिहायचं. नॅशनल इन्कम, नॅशनल आउटपुट, नॅशनल एम्प्लॉयमेंट, जनरल प्राइस लेवल, बिझनेस सायकल्स. हे जे चार तुम्हाला मेन आहेत ते पाठ करून ठेवा. काय, फक्त नॅशनल लावायचं, नॅशनल इन्कम, नॅशनल आउटपुट, नॅशनल एम्प्लॉयमेंट, जनरल प्राइस लेवल अँड बिझनेस सायकल्स एक्सेट्रा. बस एवढ्याचा स्टडी होतो. देन काय, इन्कम थिअरी. इन्कम थिअरी काय, मॅक्रो इकॉनॉमिक स्टडीज द कन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम. आता मॅक्रो इकॉनॉमीमध्ये कुठच्या कुठच्या स्टडी होतात, इन्कम थिअरी मी वरती सांगितलेली तीच आहे पुन्हा इथे. नॅशनल इन्कम असणार, ऑफकोर्स इन्कम थिअरी आहे. इट इज डिफरंट एलिमेंट्स, मेथड्स ऑफ मेजरमेंट. इट्स डिफरंट एलिमेंट, ह्याच्यामध्ये वेगवेगळे एलिमेंट्स म्हणजे वेगवेगळे घटक असतात. मेथड्स ऑफ मेजरमेंट, मेजरमेंट म्हणजे मोजण्यासाठी वेगवेगळे मेथड्स वापरतात. अँड सोशल अकाउंटिंग, सोशल अकाउंटिंग असतं. मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ द ॲग्रिगेट डिमांड अँड ॲग्रिगेट सप्लाय. मॅक्रो इकॉनॉमिक्स कशाबरोबर डील करतं, ॲग्रिगेट मोठ्या प्रमाणावरची डिमांड असते आणि मोठ्या प्रमाणावरचा सप्लाय असतो, ते इंडिव्हिज्युअल लेवलवर कधीच काम करत नाही. इट एक्सप्लेन्स द कॉजेस ऑफ फ्लक्च्युएशन्स इन द नॅशनल इन्कम. ह्याच्याच बरोबर आपल्या नॅशनल इन्कममध्ये कुठचे कुठचे फ्लक्च्युएशन्स का होतात ह्याचं पण कारण आपल्याला इन्कम थिअरी सांगते. दॅट लीड टू बिझनेस सायकल, आणि ते आपल्याला काय होतात, बिझनेस सायकल होतात. दॅट इज इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन. ओके, तर थर्ड काय, जनरल इक्विलिब्रियम analysis. Macroeconomics deals with the behavior of large aggregates and their functional relationship. मॅक्रोइकॉनॉमिक्स कशाशी रिलेट असते, कशाशी डील्स करते, म्हणजे रिलेटेड कशाचं, बिहेवियर ऑफ लार्ज ॲग्रिगेट. जे लार्ज म्हणजे मोठे जे घटक असतात आपल्या इकॉनॉमिकले, त्यांच्या इकॉनॉमिक्समध्ये त्याच्याबद्दल ती डील करते. अँड देअर फंक्शनल रिलेशनशिप, आणि त्याचे कसे इफेक्ट पडतात आपल्या डेली लाईफवरती, डेली रुटीनवरती, त्याचा अभ्यास करते. जनरल इक्विलिब्रियम deals with the behavior of demand, supply and prices in the whole economy. म्हणजे जनरल इक्विलिब्रियम ऑफकोर्स, आणि डील्स विथ द बिहेवियर ऑफ डिमांड, सप्लाय, डिमांड काय किती असते, सप्लाय किती असतो मार्केटमध्ये, अँड प्राइजेस, ऑफकोर्स प्राइस कशी असते होल इकॉनॉमी म्हणजे पूर्ण इकॉनॉमीमध्ये. नंतर इंटरडिपेंडन्स म्हणजे एकमेकांवर अवलंबून राहणे. Macro analysis takes into account interdependence between aggregate economic variables such as income, output, employment, investments, price level, etc. म्हणजे काय, मॅक्रो अनालिसिस टेक्स इन टू अकाउंट इंटरडिपेंडन्स एकमेकांवरती अवलंबून असतो आपण. त्याच्यामध्ये काय असतं तर बिटवीन इकॉनॉमिक व्हेरिएबल्स, वेगवेगळे इकॉनॉमिक व्हेरिएबल्स असतील. सच ॲज अ कुठचे कुठचे व्हेरिएबल्स आहेत म्हणजे काय काय त्याच्यात समाविष्ट होतं, इन्कम, आउटपुट, एम्प्लॉयमेंट, इन्व्हेस्टमेंट, प्राइस लेवल, एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल,
Changes in the level of investment will finally result into changes in the level of income, levels into levels of output, employment and eventually the level of economic growth. म्हणजे काय, जर आपण इन्व्हेस्टमेंट लेवलमध्ये जर पूर्ण इकॉनॉमीचा चेंज झाला तर त्याच्यामध्ये ऑफकोर्स आहे आपले इन्कम लेवल कमी होईल किंवा मग आउटपुट लेवल आपण जे प्रोव्हाइड करतो बाहेर एम्प्लॉयमेंट इव्हेंच्युअली त्याच्याबरोबर काय होईल, एवढं सगळं कमी झालं तर होणार इकॉनॉमिक ग्रोथ. आपल्या देशाचं GDP बोलतो आपण किंवा इकॉनॉमिक ग्रोथ बोलतो ती काय होईल, कमी होईल. ओके, तर फिफ्थ काय, लंपिंग मेथड. लंपिंग म्हणजे लमसम अमाऊंट आपण बोलतो. आपण काही काही वेळा फोन घेतो तर तो 10,000चा असेल तर काही काही जण इन्स्टॉलमेंटमध्ये पार्टली अमाऊंट पे करतात, तर काही जण डायरेक्टली 10,000 देतात. डायरेक्टली 10,000 देणं असं त्याला बोलतात लमसम म्हणजे लंपिंग मेथड. तर मॅक्रो इकॉनॉमी काय ऑफकोर्सली लंपिंग म्हणजे डायरेक्टली असणार आणि ह्याच्यामध्ये मायक्रोमध्ये पार्टमध्ये असेल किंवा इन्स्टॉलमेंट वाईज असेल. तर काय, लंपिंग मेथड इज द स्टडी ऑफ द होल इकॉनॉमी रॅदर दॅन इट्स पार्ट. लंपिंग मेथडमध्ये आपण होल इकॉनॉमीचा स्टडी करतो, त्याचा पार्टमध्ये म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्ससारखा स्टडी करण्याऐवजी एखाद्या इंडिव्हिज्युअलचा किंवा एखाद्या जागेचा स्टडी करण्याऐवजी पूर्ण देशाचा आपण स्टडी करतो. अकॉर्डिंग टू प्रोफेसर बोल्डिंग, फॉरेस्ट इज अन ॲग्रिगेशन ऑफ ट्रीज बट इट डज नॉट रिव्हील द प्रॉपर्टीज ऑफ एन इंडिव्हिज्युअल ट्रीज. आता फॉरेस्ट एक ॲग्रिगेशन म्हणजे सर्व ट्रीजचं एकत्रित असं फॉरेस्ट असतं, पण हे एक रिव्हील म्हणजे एक हे नाही सांगत की एका इंडिव्हिज्युअल ट्रीची प्रॉपर्टी किती आहे. फॉरेस्ट जंगल म्हटलं की आपल्याला सर्वत्र भरलेलं झाड दिसतं, सर्व ठिकाणी झाडच दिसतात. आपण असं नाही म्हणत की एका झाडाची एवढी प्रॉपर्टी आहे किंवा एका झाडाने एवढा व्यास व्यापलेला आहे. ते पूर्ण जंगल झाडांचं असतं. दिस रिव्हील्स द डिफरन्स बिटवीन द मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. एक झाड असणं आणि पूर्ण झाडाने भरलेली जागा असणं, ह्या दोघांमध्येच आपल्याला फरक समजतो, मायक्रो काय आणि मॅक्रो काय. देन काय, ग्रोथ मॉडेल्स. ग्रोथ मॉडेल मॅक्रो इकॉनॉमिक स्टडीज व्हेरियस फॅक्टर्स दॅट कंट्रीब्यूट टू इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये खूप सारे फॅक्टर्स आहेत जे आपले इकॉनॉमिक ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी कंट्रीब्यूट करतात, म्हणजे स्वतःकडून एक हिस्सा असा देतात. इट इज युजफुल इन डेव्हलपिंग ग्रोथ मॉडेल्स. हे ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट असतात खरं तर. दीज ग्रोथ मॉडेल्स आर यूज फॉर स्टडिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आणि हे आपल्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा स्टडी करण्यासाठी उपयोगाला येतात. फॉर एक्झाम्पल, Mahalanobis growth model emphasizes on a basic heavy industries. Then 7 काय, जनरल प्राइस लेवल. जनरल प्राइस लेवलमध्ये काय सांगितलंय, डिटर्मिनेशन अँड चेंजेस इन जनरल प्राइस लेवल आर स्टडीड इन मॅक्रो इकॉनॉमिक्स. डिटर्मिनेशन अँड चेंजेस, जसजसे जनरल प्राइस लेवलमध्ये जे चेंजेस होतात आपल्या, ते पूर्णपणे कुठे स्टडी केले जातात, फक्त मॅक्रो इकॉनॉमिक्सवरती. एक इंडिव्हिज्युअल प्राइस लेवल असते मायक्रोमध्ये, ते जनरल प्राइस लेवल म्हणजे पूर्ण होल इकॉनॉमीची प्राइस लेवल, ती कुठे स्टडी केली जाते, फक्त मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये. जनरल प्राइस लेवल इज द ॲव्हरेज ऑफ ऑल प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस करंटली बिंग प्रोड्युस्ड इन द इकॉनॉमी. आतापर्यंत जनरल प्राइस लेवल म्हणजे काय, ॲव्हरेज सर्व प्राइजेस जेवढे काही गुड्स आणि सर्व्हिसेस आहेत किंवा अजूनही जे प्रोड्यूस्ड झालेले, करंटली बिंग प्रोड्यूस, आतापर्यंत जे प्रोड्यूस झालेले आहेत किंवा आधी झालेले आहेत, या सर्व गुड्स आणि सर्व्हिसेसची जी ॲव्हरेज प्राइस असते ती म्हणजे जनरल प्राइस लेवल. त्याच्यावरती काय करते, आपली जनरल प्राइस लेवल वर्किंग करते. ओके. देन काय, पॉलिसी ओरिएंटेड. अकॉर्डिंग टू केनीज, मॅक्रो इकॉनॉमिक्स इज अ पॉलिसी ओरिएंटेड सायन्स. हे एक पॉलिसी ओरिएंटेड सायन्स आहे. इट सजेस्ट सुटेबल इकॉनॉमिक पॉलिसीज टू प्रमोट इकॉनॉमिक ग्रोथ. हे आपल्याला एक इकॉनॉमिक पॉलिसी सजेस्ट करतं मॅक्रो इकॉनॉमिक्स, की आपल्या देशाची ग्रोथ कशी होईल, आपला देश कसा डेव्हलप्ड होईल. जनरल एम्प्लॉयमेंट अँड कंट्रोल ऑफ इन्फ्लेशन अँड डिप्रेशन. आता त्याच्यात कुठचे इकॉनॉमिक ग्रोथसाठी कुठच्या आयडियाज देतात, कुठच्या पॉलिसीज काढू शकतो आपण. जनरेट एम्प्लॉयमेंट, आपल्या ठिकाणी काही ना काही कारखाने किंवा नवीन प्रोजेक्ट्स सुरू करून आपण आपल्या इकडच्या लोकांना एम्प्लॉयमेंट दिली पाहिजे. कंट्रोल ऑफ इन्फ्लेशन, जी आर्थिक मंदी येते आपल्याकडे आता कोरोना काळात तर येणारच आहे, ती कशी कंट्रोल करायची. अँड डिप्रेशन, इन्फ्लेशन अँड डिप्रेशन, मंदी,
येते जी आपल्या मार्केटमध्ये किंवा एम्प्लॉयमेंट जाते पूर्णपणे, त्याला बोलतात बूम पिरियड असतो. तो कसा कंट्रोल करायचा, ह्या वेगवेगळ्या पॉलिसीज असतात. हे आपण काय स्टडी केलेले फीचर्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. इम्पॉर्टन्समध्ये फर्स्टली काय, फंक्शनिंग ऑफ एन इकॉनॉमी. फंक्शनिंग ऑफ एन इकॉनॉमीमध्ये काय, मॅक्रो इकॉनॉमिक्स अनालिसिस गिव्ह अस अन आयडिया ऑफ द फंक्शनिंग ऑफ एन इकॉनॉमिक सिस्टीम. मॅक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिस, मायक्रो इकॉनॉमिक जे ॲनालिसिस असतात ते आपल्याला एक आयडिया देतात फंक्शनिंग ऑफ एन इकॉनॉमीची सिस्टीम कशी चालते, कशी फंक्शन करते. इट हेल्प्स अस टू अंडरस्टँड द बिहेवियर पॅटर्न ऑफ ॲग्रिगेटिव्ह व्हेरिएबल्स इन अ लार्ज अँड कॉम्प्लेक्स इकॉनॉमिक सिस्टीम. व्हॉट इट हेल्प्स अस, ते आपल्याला मदत करतात टू अंडरस्टँड बिहेवियर पॅटर्न. म्हणजे एखादा बिहेवियर पॅटर्न कसा असतो ॲग्रिगेटिव्ह व्हेरिएबल्सचा. जर वेगवेगळे व्हेरिएबल्स असतील, म्हणजे ॲग्रिगेटिव्ह म्हणजे पूर्ण स्तरावरचे जे व्हेरिएबल्स असतात इन अ लार्ज, मोठ्या प्रमाणात, किंवा कॉम्प्लेक्स इकॉनॉमिक सिस्टीम स्टडी करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. जिथे कॉम्प्लेक्स आहे ती, बिकॉज इन इंडिया देर आर व्हेरियस प्रॉब्लेम जस्ट लाईक पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, hunger, everything. Therefore, our economic system is complex. Then what they have said that फंक्शनिंग ऑफ एन इकॉनॉमी ही काय एक कॉम्प्लेक्स इकॉनॉमिक सिस्टीम, आणि ती स्टडी करण्याचा आपल्याला मदत कुठून भेटते, मॅक्रो इकॉनॉमिक्स थ्रू. बिकॉज मायक्रोमध्ये इंडिव्हिज्युअल लेवलवर स्टडी करतात. सेकंड काय, इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन्स म्हणजे उतार चढाव. मॅक्रो इकॉनॉमिक्स हेल्प्स टू अनालाइज द कॉजेस ऑफ फ्लक्च्युएशनचे काय कारणं असतात ते आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये समजतात. व्हॉट इन इन्कम, आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट अँड मेक्स अन अटेम्प्ट टू कंट्रोल देम और रेड्यूस देअर सेव्हरिटी. म्हणजे काय, जर आपल्याला कुठच्या फ्लक्च्युएशन्स असतात, मोस्टली इन्कम, आपल्याकडे इन्कम आला पाहिजे. आउटपुट, इम्पोर्ट करण्यापेक्षा म्हणजे आपण जास्तीत जास्त म्हणजे कमी खर्च जास्तीत जास्त आउटपुट कसा देऊ, म्हणजे आपला जास्तीत जास्त फायदा कसा होईल आपल्या देशाचा. एम्प्लॉयमेंट अँड मेक्स दॅन अटेम्प्ट टू कंट्रोल देम और रेड्यूस देअर सेव्हरिटी. म्हणजे सर्वात जास्तीत जास्त त्यांच्यावरती कंट्रोल ठेवायचं, म्हणजे इम्पोर्ट आपल्याकडनं होणार नाही, जास्तीत जास्त एक्सपोर्ट होईल व आपल्या देशाचा इन्कम वाढेल. आणि रेड्यूस देअर सेव्हरिटी म्हणजे त्यांच्यात जी कमतरता असेल ती कमी करण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा, जास्तीत जास्त फायदाच झाला पाहिजे आपल्याला. थर्ड आहे नॅशनल इन्कम. हे जे काही रिलेटेड असणार मॅक्रोमध्ये ते पूर्ण नेशनसाठी. स्टडी ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स हॅज ब्रॉट फॉरवर्ड द इमेन्स इम्पॉर्टन्स ऑफ द स्टडी ऑफ नॅशनल इन्कम अँड सोशल अकाउंट्स. हे मायक्रो इकॉनॉमिक्सचं जे स्टडी आहे ते काय सांगितलं त्यांनी, इमेन्स इम्पॉर्टन्स, खूप सारे इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. बिकॉज ऑफ नॅशनल इकॉनॉमिक अँड सोशल अकाउंट्स, जे काही सोशल अकाउंट्स आहे ते नॅशनल इकॉनॉमी आहे ती स्टडी, इन्कम आहे तो स्टडी करण्यासाठी आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्सचा स्टडी करावा लागतो. विदाउट अ स्टडी ऑफ नॅशनल इन्कम इट इज नॉट पॉसिबल टू फॉर्म्युलेट करेक्ट इकॉनॉमिक प्लॅन्स. जर आपण एखाद्याचं इंडिव्हिज्युअल लेवलवर जरी आपण त्याचा स्टडी करायला गेलो एखाद्या पर्सनचा, तर फर्स्टली येते की त्याचा इन्कम किती आहे, त्यातून तो सेव्ह किती करतो, त्यातून त्याला स्वतःच्या खर्चासाठी किती जातात, कन्झ्युम किती करतो, ह्या सर्वात काय होतं, डिवाइड होतं. तर फर्स्टली आपण काय बघतो, त्याचा इन्कम. तसा नेशनचं जर आपल्याला स्टडी करायचं आहे, मॅक्रो इकॉनॉमिक स्टडी करायचं आहे, फर्स्टली आपल्याला इम्पॉर्टंट आहे आपला नॅशनल इन्कम, आपल्या देशाचा इन्कम किती होतो. त्यामुळे ते म्हणाले जर आपल्याला नॅशनल इन्कम माहीत नसेल किंवा आपण नॅशनल इन्कम स्टडी नाही केला तर आपण करेक्ट इकॉनॉमिक प्लॅन्स, पॉलिसीज आपण करू शकत नाही. फोर्थ आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट तर महत्त्वाचीच असते. ॲडव्हान्स स्टडीज इन मॅक्रो इकॉनॉमिक्स हेल्प्स टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम्स ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज. आता ॲडव्हान्स स्टडीज ऑफकोर्स सर्वच डेव्हलप होते, तर आपली मॅक्रो इकॉनॉमिक्सची डेव्हलपमेंटही झाली आहे, आपली स्टडी पण डेव्हलप झाली आहे. तर यांनी काय सांगितलं आहे, ह्या ज्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आल्या त्याच्यामुळे मॅक्रो इकॉनॉमिक्स ॲडव्हान्स झाल्यामुळे आपल्याला काय समजतं की डेव्हलपिंग कंट्रीजचे प्रॉब्लेम्स काय आहेत नेमके. इंडिया पण डेव्हलपिंग कंट्री आहे, सच एज पॉवर्टी, इनइक्वॅलिटीज ऑफ इन्कम अँड वेल्थ. पॉवर्टी तर मेन प्रॉब्लेम आहे. इनइक्वॅलिटीज, कोणी श्रीमंत आहे कोणी गरीब आहे, तो श्रीमंत आहे तो अधिकच श्रीमंत होत चाललाय, गरीब आहे तो अधिकच गरीब होत चाललाय. ते काय इनइक्वॅलिटी झालं. डिफरन्सेस इन स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग. ऑफकोर्स जे वेल्दी पीपल आहेत ते मस्त ऐशोआरामात राहतात, जे मिडल क्लास आहेत किंवा जे गरीब आहेत त्यांना काहीच सोय नसते. आता पण आपण लॉकडाऊन ह्याच्यात बघितलं असेल की काही काही जण उपाशी मरतायत, किंवा पण जे श्रीमंत आहेत ते मस्त आहे की
जस्ट लाईक भारी आहे त्यांचं. मग काय म्हणजे डेव्हलप कंट्रीजमध्ये सर्वच म्हणजे जस्ट लाईक अमेरिका, तिथे सर्व स्टेबल आहेत. आपण म्हणू नाही शकत, पण तिथे असं बेगर नसतात जास्त. स्वतःची काही ना काही ॲक्टिव्हिटी दाखवून ते पैसे कमावतात. असं असतं. पण आपल्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये पॉवर्टी आहे, इनइक्वॅलिटीज, इन्कम अँड वेल्थमध्ये तर खूपच हे आहे. डिफरन्स पण आहे स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंगमध्ये. पीपल एक्सेट्रा हे काही प्रॉब्लेम झाले. इट सजेस्ट इम्पॉर्टंट स्टेप्स टू अचीव्ह इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. मग ह्याच्यावरती काही ना काही इम्पॉर्टंट स्टेप्स दाखवतात. मग जसं की टॅक्स द्यावा लागतो. ज्यांचे पेमेंट 2,50,000 किंवा आता 2 लाख केले, 3 लाख केले. त्याच्यानुसार ज्याच्यावरती त्यांचं इयरली पेमेंट जातो त्यांनी काय करायचं टॅक्स पे करायचा. म्हणजे जे श्रीमंत आहे ते अधिक श्रीमंत होऊ नये म्हणून त्याच्यावरती टॅक्स बसवला जातो एक. मग त्यांची तेवढी अमाऊंट डिडक्ट होऊन त्यांना पेमेंट भेटतो. तर हे काय झालं एक त्याच्यावरती इन्कम टॅक्स ही काय झाली एक इम्पॉर्टंट स्टेप झाली किंवा GST पे करतो आपण आणि मग तेच पैसे आपल्याला गव्हर्नमेंट आपल्यासाठी युजफुल असतात गव्हर्नमेंटचे. देन काय फिफ्थ परफॉर्मन्स ऑफ एन इकॉनॉमी. परफॉर्मन्स ऑफ एन इकॉनॉमीमध्ये काय मॅक्रो इकॉनॉमिक्स हेल्प्स अस टू अनालाइज द परफॉर्मन्स ऑफ एन इकॉनॉमी. मॅक्रो इकॉनॉमीमुळे काय होतं आपल्याला समजतं की आपली ॲनालाइज द परफॉर्मन्स ऑफ एन इकॉनॉमी. इकॉनॉमीचा परफॉर्मन्स कसा आहे म्हणजे GDP आपण म्हणतो आता बातम्यांमध्ये खूप वेळा ऐकलं असेल GDP खूप खाली घसरला आर्थिक मंदी येणार आहे तसं की आपल्या देशाच्या इकॉनॉमीने किती परफॉर्म केले, किती वरवर गेले किंवा किती खाली आली आहे ते. नॅशनल इन्कम estimates are used to measure the performance of an economy over time by comparing the production of goods and services. आता काय सांगितलं त्याने नॅशनल इन्कम जो आहे आपला तो काय इस्टिमेट करतो, तो काय मोजतो द परफॉर्मन्स ऑफ एन इकॉनॉमी ओव्हर टाईम. आपल्या इकॉनॉमीचा परफॉर्मन्स काय होता आणि आपण किती प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन वन पिरियड विथ दॅट ऑफ द अदर पिरियड. म्हणजे आता कंपॅरिझन करतात की लास्टचा इयर आणि आताचं इयर ह्याच्यामध्ये काय होतं प्रोडक्शन कमी झालं की इकॉनॉमी आपली पुढे गेली की प्रोडक्शन पुढे गेलं, एक्सपोर्ट पुढे गेला की इम्पोर्ट पुढे आलं. हे सर्व काय करतात आपल्या इकॉनॉमीच्या परफॉर्मन्स मागचं आणि पुढचं कम्पेअर करून घेतात. किंवा मग इन फ्युचर त्यांनी ठरवलं असेल की आता सपोज 2020मध्येच काय काय जणांनी किंवा देशाच्या इकॉनॉमीने ठरवलं की 2021मध्ये एवढ्या लेवलला हवं होतं आपण. मग त्या परफॉर्मन्सशी आताचा परफॉर्मन्स रिझल्टशी आणि आपण जे ठरवलेलं असतं त्याच्याशी जेव्हा आपण कम्पेअर करतो त्याला ते परफॉर्मन्स ऑफ एन इकॉनॉमी तसा कम्पेअर. सिक्स्थ आहे स्टडी ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल्स. टू अंडरस्टँड द वर्किंग ऑफ द इकॉनॉमी स्टडी ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल्स आर इम्पॉर्टंट. ही लाईन खूप याच्यात बघितली आपण त्यामुळे ही स्टार्टिंगला लिहिली तरी काही हरकत नाही. काय लिहायचं टू अंडरस्टँड द वर्किंग ऑफ द इकॉनॉमी स्टडी ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरिएबल्स पॉईंट वाईज नवीन नवीन नावं टाकायची. मेन इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स आर रिलेटेड टू द इकॉनॉमिक व्हेरिएबल्स. जे मेन इकॉनॉमिक प्रॉब्लेम आहेत ते इकॉनॉमिक व्हेरिएबल्सशीच रिलेटेड आहेत. आता ह्या तुम्ही बघितलं असेल मॅक्रोमध्ये आणि मायक्रोमध्ये फक्त अपोजिट्स आहेत. काय तिथे जे नाही आहे ते इथे आहे, इथे जे आहे ते तिथे नाही आहे, असं उलटं करायचं आहे जस्ट. त्यामुळे इको ही खूप सोपी कन्सेप्ट आहे, फक्त एकदा समजून घ्यायची आहे. आता इकॉनॉमिक व्हेरिएबल्स तेच तेच पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, जनरल प्राइस लेवल, एज्युकेशन, इनइक्वॅलिटीज इन इन्कम अँड वेल्थ तेच तेच आहे सगळीकडे. व्हेरिएबल्स आर इम्पॉर्टंट. मेन इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स आर रिलेटेड टू इकॉनॉमिक व्हेरिएबल्स सच एज. इकॉनॉमिक व्हेरिएबल्स म्हटलं की तुम्हाला आलंच पाहिजे काय टोटल इन्कम, आउटपुट, एम्प्लॉयमेंट, जनरल प्राइस लेवल हे 4 असतातच. टोटल इन्कम, टोटल आउटपुट, टोटल एम्प्लॉयमेंट अँड जनरल प्राइस लेवल. ओके किंवा नॅशनल इन्कम हे 4 कंपल्सरी बाय हॅड करायचे आहेत. कारण ह्या 4 आपल्या कुठेही विचारतात. इकॉनॉमिक व्हेरिएबल्स तुम्हाला आता चेंजिंग पॅटर्न्स आहेत त्यामुळे इन फिलोसमध्ये विचारू शकतात, ट्रू ऑर फॉल्समध्ये विचारू शकतात किंवा मॅच द फॉलोइंग्समध्ये विचारू शकतात. काय टोटल इन्कम किंवा नॅशनल इन्कम, नॅशनल आउटपुट, नॅशनल एम्प्लॉयमेंट, जनरल प्राइस लेवल इन द इकॉनॉमी. ओके देन काय व्हॉट नेक्स्ट 7 level of employment. Macroeconomics helps to analyze the general level of employment and output in an economy. म्हणजे एकूण एम्प्लॉयमेंट किती आपल्या देशात आणि आपण त्यांचे जेवढे काम करतायत त्यांनी आउटपुट किती देत आहेत त्या कंपन्या आपल्या देशासाठी हे कळतं आपल्याला. पण नेक्स्ट बघूया. ओके संपलं इथे आपला चॅप्टर.
आपण पूर्ण चॅप्टर बघितला आहे. हा मायक्रो आणि मॅक्रोमधला डिफरन्स आहे, तो आपण एकदा बघूया, म्हणजे काय अपोजिट होतं ते समजेल. मीनिंग आहे फर्स्टली, मायक्रोइकॉनॉमिक इज द स्टडी ऑफ द बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट ऑफ एन इकॉनॉमी. मायक्रोइकॉनॉमिक काय आहे? स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट, एका युनिटचं स्टडी करते इकॉनॉमीच्या. हे तुम्ही मीनिंगमध्येही लिहू शकता. मॅक्रोइकॉनॉमिक्स काय? मॅक्रोइकॉनॉमिक्स स्टडीज द बिहेवियर ऑफ ॲग्रिगेट्स ऑफ द इकॉनॉमी ॲज अ होल. सेम आहे बिहेवियर ऑफ पर्यंत. इथे इंडिव्हिज्युअलच्या ऐवजी ॲग्रिगेट टाकायचंय, इथून चेंज होते फक्त काय? ॲग्रिगेट्स ऑफ द इकॉनॉमी ॲज अ होल. हे पूर्ण इकॉनॉमीचा स्टडी करतं. टूल्स काय असतात ह्याचे? इंडिव्हिज्युअल डिमांड अँड इंडिव्हिज्युअल सप्लाय. ह्याचे टूल्स ॲग्रिगेट डिमांड अँड ॲग्रिगेट सप्लाय. स्कोप काय असतात? डिमांड, सप्लाय, प्रोडक्ट प्राइसिंग, फॅक्टर प्राइसिंग, प्रोडक्शन, कन्झम्पशन, इकॉनॉमिक वेलफेअर. काय? डिमांड, सप्लाय, प्रोडक्ट प्राइसिंग, फॅक्टर प्राइसिंग, प्रोडक्शन, कन्झम्पशन अँड इकॉनॉमिक वेलफेअर. मॅक्रोचे काय असतात? तेच आहे. नॅशनल इन्कम, जनरल प्राइस लेवल, एम्प्लॉयमेंट, मनी एक्सेट्रा. इम्पॉर्टन्स काय आहेत? प्राइस डिटर्मिनेशन, मॉडेल बिल्डिंग, बिझनेस. तुम्हाला जे इम्पॉर्टन्स आहेत वरती आठमधल्या कुठचेही छोटे सोपे वाटतात ते तुम्ही इथे लिहू शकता. याचे इम्पॉर्टन्स काय? इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन, स्टडी ऑफ नॅशनल इन्कम, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट एक्सेट्रा. थिअरी, इथे प्राइस थिअरी वापरतो आपण आणि इथे इन्कम अँड एम्प्लॉयमेंट थिअरी. एक्झाम्पल्स अपोजिट, इंडिव्हिज्युअल इन्कम, इंडिव्हिज्युअल आउटपुट, नॅशनल इन्कम अँड नॅशनल आउटपुट एक्सेट्रा. क्लिअर आहे? हे सर्व लक्षात ठेवायचे. इथे मग तुम्हाला आपोआप मीनिंग म्हटलं की मायक्रोइकॉनॉमिक्स स्टडी द इंडिव्हिज्युअल, मॅक्रो, होल. टूल्स, इंडिव्हिज्युअल डिमांड, इंडिव्हिज्युअल सप्लाय, ॲग्रिगेट डिमांड, ॲग्रिगेट सप्लाय. स्कोप काय येतं? डिमांड, सप्लाय, प्रोडक्ट प्राइसिंग, फॅक्टर प्राइसिंग. 4च लिहिले तरी चालतात. नॅशनल इन्कम, जनरल प्राइस लेवल, टोटल एम्प्लॉयमेंट. इम्पॉर्टन्स तुम्हाला जे वरती 8 पॉईंट आहेत त्यातले कुठचेही 2 पॉईंट तुम्ही लिहू शकता. थिअरी, प्राइस थिअरी, इन्कम अँड एम्प्लॉयमेंट थिअरी. आणि एक्झाम्पल्स, इंडिव्हिज्युअल इन्कम, इंडिव्हिज्युअल आउटपुट, नॅशनल इन्कम, नॅशनल आउटपुट. अपोजिट आहे.